and welcome to our YouTube channel. And today we have to start our first lesson of second paper. It's about the heredity and evolution. आज आपण जो लेसन स्टार्ट करणार आहोत तो आहे आपला हेरिडिटी आणि इव्होल्यूशन म्हणजेच अनुवंशिकता आणि उत्क्रांती. तर थोडंसं आपण लास्ट इयरचा जर विचार केला तर लास्ट इयर आपल्याला लेसन होता हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. म्हणजे थोडक्यात आपल्याला हेरिडिटी काय असेल त्याची बेसिक कन्सेप्ट काय असेल हे आपल्याला माहिती आहे कारण आपण लास्ट इयर शिकलेलो. सो फर्स्ट ऑफ ऑल हियर ॲज सम ऑफ द बेसिक कन्सेप्ट of lesson that we will study in this lesson, it is about the heredity and hereditary changes. आपल्याला काय काय पाहिजे पहिली संकल्पना आपली असेल अनुवंशिकता आणि अनुवंशिक मध्ये झालेले बदल. त्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल ह्या लेसनचा हेरिडिटी बद्दलचा तो असेल ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. बघा या लेसन मध्ये हेरिडिटी बेस्ड दोन कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, आणि दुसरी असेल ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आणि नेक्स्ट पार्ट पूर्ण असेल आपला इव्होल्यूशनचा. मग त्या इव्होल्यूशनमध्ये वेगवेगळे एव्हिडन्सेस असतील, इव्होल्यूशनच्या मागचे पुरावे पाहिजे, वेगवेगळे जे उत्क्रांती मानवाची झाली किंवा सजीवांची जी उत्क्रांती झाली त्याच्या मागे असणारे वेगवेगळे पुरावे पाहिजेत, वेगवेगळ्या सायंटिस्टनं एक्सप्लेन केले थेरीज पाहिजेत. मग ते डार्विन्स थेरी असेल, लॅमार्किझम असेल किंवा त्यानंतर लास्ट ह्युमन इव्होल्यूशन आपल्याला पाहिजे. तर आपल्याला ह्या लेसनमध्ये फर्स्ट कन्सेप्ट आपली पाहण्याच्या अगोदर कोणती हेरिडिटी अँड द हेरिडिटरी चेंजेस, सम ऑफ द क्वेश्चन्स विच आर गिवन दॅट्स यू हॅव टू नो. कॅन यू रिकॉल? बघा हे आठवते का तुम्हाला जे की आपण शिकवलं गेल्या वर्षी. फर्स्ट क्वेश्चन असेल विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरी द हेरिडिटी कॅरेक्टर्स. थोडासा विचार करा काय होता क्वेश्चन. विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस, आपल्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे जो की आपला सेल डिव्हिजन मध्ये भाग घेतो, हेरिडिटी कॅरेक्टर्स ट्रान्सफर करण्यासाठी मदत करतो, तो सेल्युलर कंपोनंट न्यूक्लियस. तर त्या न्यूक्लियस मधला विच पार्ट कॅरी द हेरिडिटी कॅरेक्टर्स. होते क्वेश्चन विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टर्स अँड दॅट्स यू हॅव टू नो द सेल्युलर न्यूक्लियस कंटेन्स द क्रोमोझोम्स. आपल्या सेलमध्ये काय असतात, न्यूक्लियसमध्ये काय असतात, क्रोमोझोम्स. दॅट्स मेडअप ऑफ DNA. आणि ते क्रोमोझोम्स कशाने बनलेले असतात, DNA. सो विच कंपोनंट ऑफ आवर सेल्युलर न्यूक्लियस, द सेल्युलर न्यूक्लियस पार्ट दॅट्स कॉल्ड लाईक द क्रोमोझोम्स मेडअप ऑफ द DNA. It is the part which carry the hereditary characters from one generation to the next generation. आपल्या पेशीमध्ये जो सेल आहे जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतला कंपोनंट कोणता तर तो क्रोमोझोम्स. जो क्रोमोझोम बनलेला असतो DNA न तर तो असतो रिस्पॉन्सिबल हेरिडिटी कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करण्यासाठी. सेकंड क्वेश्चन व्हॉट डू वी कॉल to the process of transfer of the physical and mental characters from parents to their children. पॅरेंट्स कडून चिल्ड्रन कडे जे फिजिकल मेंटल कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात त्या प्रोसेस आपण काय म्हणतो, इट इज सिंपल, दॅट्स कॉल्ड एज हेरिडिटी. त्याला काय म्हणतो आपण, द ट्रान्सफर ऑफ द फिजिकल ऑर मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स ऑर द चिल्ड्रन, दॅट्स प्रोसेस इज कॉल्ड एज हेरिडिटी. अँड थर्ड वन मोर क्वेश्चन विच आर द कंपोनंट्स ऑफ द DNA मॉलिक्यूल. आपला जो DNA मॉलिक्यूल आपण जो शिकलो लास्ट इयर तर त्या DNA मॉलिक्यूलचे कंपोनंट्स कोणते. इन जनरल द DNA इज टू बी मेड अप ऑफ द 3 केमिकल कंपोनंट्स. DNA जो आहे तो 3 केमिकल कंपोनंट्स ने बनलेला आहे. कोणकोणत्या, दॅट इज अ फॉस्फरिक ऍसिड. काय असेल, फॉस्फरिक ऍसिड, शुगर कॉल्ड एज डिऑक्सीरायबोज शुगर अँड द 4 नायट्रोजन बेसेस. कशा कशा कोणकोणते कंपोनंट्स असतील आपल्या DNA चे, phosphoric acid, the second one is sugar that's called as deoxyribose sugar
and the 4 nitrogen bases, which are that 4 nitrogen bases are adenine, guanine, cytosine and thymine. ह्या 4 नायट्रोजन बेसेसनं फॉस्फरिक ॲसिडनं आणि डिऑक्सिरायबोस शुगरनं आपला डीएनए मॉलिक्यूल बनलेला आहे. ठीक आहे. सो यू हॅव टू स्टार्ट आवर फर्स्ट कन्सेप्ट ऑफ लेसन, दॅट्स कॉल्ड ॲज हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. आपली फर्स्ट कन्सेप्ट असेल आता हेरिडिटी अँड द हेरिडिटरी चेंजेस. तर आता काय असेल हेरिडिटी हे तर आपल्याला माहिती आहे. काय हेरिडिटी म्हणजे द ट्रान्सफर ऑफ फिजिकल और मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर चिल्ड्रन. इन सिंपल वे इट्स कॉल्ड एज हेरिडिटी. नाउ यू अंडरस्टँड अबाउट द हेरिडिटरी चेंजेस. हियर अगेन यू हॅव टू नो दॅट heredity is the transfer of biological characters from one generation to the next generation via the genes. बघा सेम डेफिनेशन थोडीशी वेगळ्या प्रकारे. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर चिल्ड्रन और वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन बट व्हाया द जीन्स. कशामार्फत? जीन्स मार्फत. हे जे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात, आपण ज्या हेरिडिटीमध्ये सांगितलं की कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे, पण ते कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात कोणाच्या मार्गे, कुणाच्याद्वारे? दॅट्स थ्रू द जीन्स और व्हाया द जीन्स. अगेन इफ यू हॅव टू रिमाइंड अबाउट द लास्ट इयर, दॅट्स द ग्रेगर जोहान मेंडेल. सायंटिस्ट नाव आपल्याला गेलेले, दॅट्स कॉल्ड ॲज जोहान ग्रेगर मेंडेल इज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. पायोनियर म्हणजे प्रारंभ केला. कुणी केला प्रारंभ? कुणी सुरुवात केली मॉडर्न जेनेटिक्सला, आधुनिक अनुवंशिक शास्त्राला? तर ते जोहान ग्रेगर मेंडल यांनी स्टार्ट केला. दॅट मीन्स ही वॉज द फादर दॅट यू से और मे बी द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स अराउंड द पिरियड ऑफ 1886. कधीची गोष्ट नाही? अराउंड द पिरियड ऑफ 1886, 1886 मध्ये. Around the period just in 1886, it took a long time for him to understand the conclusion of his research about the heredity. त्यांना त्यांच्या काळामध्ये खूप मोठा काळ लागला काय समजून घेण्यासाठी? अबाउट द कन्क्लुजन ऑफ रिसर्च ऑन द हेरिडिटी. हेरिडिटी चेंजेस जे झाले त्या हेरिडिटी चेंजेसला समजून घेण्यासाठी त्यांना बराचसा कालावधी लागला. कधी? इन 1886. देन in 1901 इथून पुढं हा कालावधी कोणाला लागला? तर मेंडेलला लागला. त्यानंतर इन 1901 द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेरी ऑफ ह्युगो डे व्हेरिस. बघा स्टेप बाय स्टेप सगळ्या सायंटिस्टचं वर्क लक्षात राहू द्या. पायोनियर स्टार्ट कुणी केला? मेंडेलने केला. कधी केला? 1886 मध्ये. पण त्यांना बराचसा कालावधी लागला शेवटी निष्कर्षापर्यंत पोहोचायला. मग 1901 मध्ये इन 1901 द रिझन, कशामागचं कारण? द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेर अंडरस्टूड, समजले, अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल चेंजेस. म्युटेशनल चेंजेस म्हणजे उत्परिवर्तनामुळे होणारे बदल. दॅट्स किंवा म्युटेशनल थेरीज मांडल्या गेल्या. उत्परिवर्तन सिद्धांत. म्युटेशनल थेरीज म्हणजे कसले सिद्धांत असतील? उत्परिवर्तन सिद्धांत जे कुणी मांडले? ह्युगो डे व्हेरिस सायंटिस्टनं. सेकंड सायंटिस्ट कोण? ह्युगो डे व्हेरिस. ही जस्ट एक्सप्लेन द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस ड्यू टू द म्युटेशनल थेरीज. देन आफ्टर मीनवाईल म्हणजे लगेच इन 1902. कधी मग? इन 1902 the two scientists called as Walter and Sutton. In 1901 Hugo de Vries state or explain the reason behind the sudden changes, that's according to the mutational theories. Then after meanwhile म्हणजे 1901 नंतर लगेच 1902 मध्ये कोणते सायंटिस्ट? वॉल्टर आणि सटॉन. दॅट्स वॉल्टर अँड सटॉन ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहोपर.
मग 1901 मध्ये काय झालं, वॉल्टर आणि सटल ह्या 1902 मध्ये वॉल्टर आणि सटल या सायंटिस्टने काय केलं, पेड क्रोमोझोम्स ऑब्झर्वेशन केलं. कोणाच्या सेलमध्ये, ग्रासहोपरच्या सेलमध्ये. इन ग्रासहोपर सेल दे ऑब्झर्व द पेड क्रोमोझोम्स. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन. तोपर्यंत कोणालाही माहित नव्हते की क्रोमोझोम्स पेअरमध्ये असतात. ॲट द टाइम ऑफ 1902 वॉल्टर अँड सटल ऑब्झर्व द पेड क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ग्रासहोपर and then everyone known about that the chromosomes are in pair. Then research started in the direction of finding out the nature of genetic material, and it was proved that genes are carried via the chromosomes. बघा आता 1901 मध्ये एक गोष्ट कळाली की क्रोमोझोम्स जे आहेत ते पेअरमध्ये आहेत. कोणामुळे कळालं, वॉल्टर आणि सटल या सायंटिस्ट म्हणून. देन द रिसर्च कंटिन्यू. नंतर संशोधन कंटिन्यू राहिलं, पण कुठल्या दिशेने राहिलं, फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल वेर इट वॉज प्रूव्ड दॅट जीन्स आर कॅरीड व्हाया द जीन्स. कुठल्या दिशेने संशोधन होऊ लागलं, जस्ट फाइंडिंग आउट द जेनेटिक मटेरियल which was just transferred in the chromosomes via the genes. Then truth in which in a 1944 तिथून पुढे 1944 मध्ये in 1944 मध्ये आता कुणी संशोधन केलं, थ्रू विच 1944 द ट्रायो ऑफ द थ्री सायंटिस्ट. 3 सायंटिस्टचा समूह, दॅट इज अ ट्रायो ऑफ सायंटिस्ट called as Oswald Avery, MacLeod McCarthy and Colin MacLeod. कोण 3 सायंटिस्ट बघा, in 1944 the trio of the 3 scientists called as Oswald Avery, then MacLeod McCarthy, Colin MacLeod proved that except viruses. ह्या 3 सायंटिस्टच्या ट्रायोनं काय प्रूव्ह केलं, एक्सेप्ट द व्हायरसेस. कोणाला सोडून, व्हायरसेसला सोडून. Except the viruses, all the living organisms have DNA as a genetic material. कारण जेनेटिक मटेरियलच्या रिसर्च, जेनेटिक मटेरियल फाइंड आउट करण्यासाठी संशोधन चालू होते. आणि शेवटी 1944 मध्ये ह्या 3 सायंटिस्टच्या समूहानं ट्रायनं सांगितलं की व्हायरसेस व्यतिरिक्त इतर जे काही सजीव असतील त्या सगळ्यांमध्ये डीएनए दॅट्स प्रेझेंट विच इज the genetic material of all living organisms except the viruses. मग आता परत एकदा in 1886 Gregor Johann Mendel started the modern genetics, but he required a lots of time to get the conclusion. Then after in 1901 Hugo de Vries explained that the reason behind the sudden changes in the heredity, it's because of mutational theories. After the Hugo de Vries, meanwhile in 1902 Walter and Sutton scientists explained or proved that the chromosomes are in pairs because they have observed the chromosomes in the cells of the grasshopper, and the research in the direction to find out the genetic material was started. And at the time of 1944 the trio of the scientists as Oswald Avery, MacLeod McCarthy and the Colin MacLeod proved that, or just they stated that except the viruses all the other living organisms have the DNA as a genetic material. Then in 1961 तर 1944 नंतर 1961 मध्ये in 1961 the French genetics Francois Jacob and Jacques Monod. In 1961 the French geneticists Francois Jacob and Jacques Monod proposed a model for the process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. 1961 मध्ये फ्रेंच सायंटिस्टनं कोणत्या, फ्रँकोइस जेकब अँड जॅक मोनॅड प्रपोज्ड अ मॉडेल. त्यांनी एक मॉडेल, एक प्रारूप तयार केलं. कशासाठी, मॉडेल फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए
इन दी बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियलच्या साह्यानं बॅक्टेरियल सेल्समध्ये असणाऱ्या डीएनएच्या साह्यानं प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होते ही प्रोसेस एक्सप्लेन करण्यासाठी एक मॉडेल तयार केलं. कुणी केलं? फ्रेंच सायंटिस्टनं फ्रँकोइस जेकब अँड जॅक मोनॅट इन 1961. Then that model helped to the other scientists or for us to uncover the genetic codes hidden in DNA. मग त्यांच्या त्या मॉडेलचा फायदा आपल्याला कशासाठी झाला? टू अनकव्हर, टू एक्सपोज द जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए. डीएनए मध्ये काही संकेत लपलेले असतात हे एक्सप्लेन करण्यासाठी त्यांचं ते मॉडेल, ते प्रारूप उपयोगात आलं. अँड देअरबाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज. आणि त्यांच्या त्या मॉडेलमुळं डीएनए मध्ये असणारे हिडन कोड लक्षात आले किंवा समजू लागले, पाहता येऊ लागले किंवा आहेत हे लक्षात आल्यानंतर जस्ट बिकॉज ऑफ देअर रिसर्च द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज. एक नवीन तंत्रज्ञान उदयास आलं. कोणतं? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी विच हॅज द वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि ज्यामुळं खूप मोठा स्कोप तयार झाला. कशामध्ये? जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये. अनुवांशिक अभियांत्रिकी ह्या ब्रँचमध्ये खूप मोठा स्कोप, खूप मोठा अभ्यासाला वाव मिळाला. सो हिअर you have to see the different genetic changes in a heredity as because of the different scientists perform their research in the heredity. So the science of heredity is useful for the diagnosis, treatment and prevention of hereditary disorders. आता आज सध्या आपल्याला माहिती आहे just because of the science of heredity, जे शास्त्र आपण सांगतो अनुवंशिक शास्त्र, ह्याचा अभ्यास केल्यामुळे फायदा कुठे कुठे झाला. जस्ट विथ द हेल्प ऑफ द सायन्स ऑफ हेरिडिटी इट्स हेल्पफुल इन द डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर्स. वेगवेगळे अनुवंशिक आजार ओळखण्यासाठी, त्यांचं निदान करण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, ते टाळण्यासाठी हे हेरिडिटी सायन्स उपयोगात आणलं गेलं. अँड at the same time in the production of hybrid seeds of different plants as well as hybrid varieties of animals in the industrial processes also in which the microbes are to be used. तर लक्षात घ्या एकदा परत उपयोग कुठं आणला आहे सायन्सचा, हेरिडिटी सायन्सचा. हेरिडिटरी सायन्स इट्स हेल्पफुल इन डायग्नोसिस, इन ट्रीटमेंट अँड टू प्रिव्हेंट the different genetic disorders as well as it's also useful in the production of hybrid varieties of plants and animals in industrial processes in which the microbes are to be used. So it's about the heredity and the hereditary changes. Here's असेल आपली heredity and hereditary changes as a simple concept. Now after this, before starting the second concept of lesson as a transcription, translation and translocation, before that can you tell, बघा तुम्हाला हे माहिती आहे सांगू शकतात का? आपल्याला या ठिकाणी 2 क्वेश्चन दिले. आता ते प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील का? कारण आपण जे काय पुढचा पार्ट पाहणार तो सगळा त्याच्यावर बेस्ड असेल. तर तो पार्ट कोणता असेल बघा. तो क्वेश्चन काय असेल आपल्याला? स्केच and explain the structure of DNA as well as the types of RNA. आपल्याला या ठिकाणी 2 गोष्टी विचारायच्या की आपण लास्ट इयर शिकलो. कोणत्या? स्केच काढायचं स्ट्रक्चर, कशा कशाचं? डीएनएचं, आरएनएचं. डीएनएचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचे, त्याचबरोबर आपल्याला आरएनएचे टाइप्स सांगायचे. ठीक आहे. सो अबाउट हिअर द स्ट्रक्चर ऑफ द डीएनए दॅट यू हॅव टू सी. Here you have to draw a simple figure of the DNA. That DNA has a double helical structure. 2 स्ट्रँड असल्यावर एक डबल हेलिकल, जस्ट इट इज अ स्पायरल शेप that you say, or the DNA has double helix structure. It's like the ladder. लॅडरच्या सारखं एक डबल हेलिकल स्ट्रक्चर DNA चं आहे. अँड
Again, it has the two threads. It is one thread and it is another thread, and that's double helical structure of DNA having the two strands. So it's called as a double helix or double helical structure, and that's why it's compared with a flexible ladder. ह्याची तुलना एका फ्लेक्सिबल लॅडर सोबत केली जाते. अगेन each strand of this DNA, हा DNA जो प्रत्येक स्ट्रँड आहे, that strand of the DNA is made up of many small molecules known as nucleotide. हा जो स्ट्रँड आहे DNA चा तो अनेक लहान लहान मॉलिक्युल्स ने बनलेला आहे, ज्याला की म्हणतात न्यूक्लियोटाइड्स. मीन्स ईच स्ट्रँड जे की डबल हेलिक्स स्ट्रक्चर होतं, ज्यात की दोन स्ट्रँड होते, ते दोन्ही स्ट्रँड स्मॉल मॉलिक्युल्स ने बनले, आणि ते स्मॉल मॉलिक्युल्स काय असतील, दॅट्स कॉल्ड ॲज द न्यूक्लियोटाइड्स. अँड देअर आर द 4 टाइप्स ऑफ नायट्रोजन बेसेस इन द DNA. 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस आहेत, आपल्याला माहिती आहे. कोणकोणते? ॲडिनिन. कोणते 4 असतील? ॲडिनिन, guanine, cytosine and thymine. These are the 4 nitrogen bases in the DNA structure. Adenine and guanine. Adenine and guanine, these two are called as purines. Adenine guanine ला काय म्हणतात? Purines. And this cytosine and thymine are called as pyrimidines. तर हे 4 नायट्रोजन बेसेस असतील DNA स्ट्रक्चर मध्ये. कोणते? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. तर ॲडेनिन ग्वानिनला काय म्हणतात? प्युरिन्स. तर सायटोसिन, थायमिनला काय म्हणतात? पिरिमिडिन्स. अगेन इन द स्ट्रक्चर ऑफ द DNA molecule, the other, that is the phosphoric acid, are joined with the molecule of sugar. ह्याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड असेल, जे फॉस्फरिक ऍसिड शुगर मॉलिक्यूलला जॉईन झालं असेल. If you have to observe, here you have to see the 4 nitrogen bases. In that, again one thing remember, cytosine always pair with guanine and adenine always pair with thymine. Adenine ची सतत पेअर कोणासोबत असेल? थायमिन सोबत. तर सायटोसिन ची पेअर कोणासोबत असेल? ग्वानिन सोबत. तर तो पार्ट अत्यंत महत्त्वाचा असेल DNA स्ट्रक्चर बद्दल. तर RNA बद्दल आपल्याला माहिती आहे. RNA means RNA are also the second type of nucleic acid in the cell. सेल मधलं एक दुसऱ्या प्रकारचं न्यूक्लिक ऍसिड ते म्हणजे RNA as a ribose nucleic acid. That's also made up of the phosphate molecules, ribose sugar and the 4 nitrogen bases. तर RNA मधले 4 नायट्रोजन बेसेस कोणते होते? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, नॉट थायमिन. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड युरॅसिल. म्हणजे थायमिनच्या ऐवजी हे जे थायमिन कशामध्ये आहे? DNA स्ट्रक्चर मध्ये आहे, ते RNA मध्ये ॲब्सेंट असेल. तर RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी काय असेल? युरॅसिल. तर लक्षात ठेवायचं, RNA has also the 4 nitrogen bases: adenine, guanine, cytosine and uracil. There are the 3 types of RNA according to their function. RNA परत किती प्रकारचे होते? 3 प्रकारचे. कोणत्या बेसिसवर? त्यांच्या फंक्शनवरून. ॲज अ मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA and the ribosomal RNA. rRNA, mRNA and tRNA. These are the 3 types of RNA. तर हे 3 प्रकारचे RNA असतील, तर आपल्याला ह्या दोन्हींचाही उपयोग नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये होणार आहे DNA आणि RNAचा. तर थोडक्यात मी तो पार्ट रिवाइज केला आहे, जो की आपण लास्ट इयर शिकलो होतो. DNA, RNAचं स्ट्रक्चर, त्यांचे टाइप्स, त्यांचं फंक्शन, पूर्ण पार्ट आपण लास्ट इयर पाहिलं. तर थोडक्यात आताही सांगितलेलं आहे, तो परत त्याचं रीडिंग करा, म्हणजे आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट ज्या असतील ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे समजण्यासाठी मदत होईल. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव्ह सम एक्झाम्पल्स. आपल्याला प्रश्न विचारलाय जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे काय? दोज डिसऑर्डर्स
which occur due to the genetic abnormalities. जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज मुळे क्रिएट होणाऱ्या डिसऑर्डर्सला आपण कोणते डिसऑर्डर्स म्हणतो? जेनेटिक डिसऑर्डर्स. आठवतंय? ज्या ज्या डिसऑर्डर्समध्ये जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी तयार झाली आणि त्यामुळे जे काही आजार, जे काही डिसऑर्डर्स तयार झाले त्या असतील जेनेटिक डिसऑर्डर्स. इट्स एक्झाम्पल क्लेफ्ट लीफ, सिकल सेल ॲनिमिया, टर्नर सिंड्रोम अँड मेनी मोर. अनेक वेगवेगळे आजार आपण त्यामध्ये पाहिले होते. टर्नर सिंड्रोम होता, सिकल सेल ॲनिमिया होता, क्लेफ्ट लीफ होता, किंवा just maybe others also are the different types of genetic disorders occur due to genetic abnormalities. So here we have to just started our second paper's first lesson, heredity and evolution, in which you have to just see now about the first concept, heredity and hereditary changes. In short, we understand about the structure of DNA and the RNA. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.